जीवाची अवस्था, मनाची अवस्था कशी चिकटून राहत नाही एका ठिकाणी. आज जवळजवळ महिना होईल, 1-2-3 दिवसात ते कार्यक्रम आटपतील. प्रथम दिवसापासून आपण अमृतानुभव ऐकत आहात आणि एकच आपल्याला सांगितलं की शेवटी ज्ञान पुस्तकातून मिळतं, पण अनुभव हा स्वतःला घ्यावा लागतो. गुरुनी सांगितलं म्हणून साखर गोड नाही, मला लागली म्हणून गोड आहे. गुरुनी निर्देश करणं हे योग्य आहे, पण शेवटी ज्याचा त्याचा अनुभव ज्यांनी त्यांनी घेणं महत्वाचं आहे. एखादा पिढीजात वारकरी असेल तर त्याला पंढरपुरामध्ये काय आनंद भेटेल. एखादा सहज गेला तर म्हणाला काय घाण आहे. एकदा जाऊन आलो म्हणाला तर ठरवलंय पुन्हा काही जाणार नाही, तुझ्या भाग्यातच नाही. हा शेवटी कुणी कशा करता जातो आणि काय घेऊन येतो हा फरक आहे, नाही का. अतिशय महत्वाचा भाग आहे. वस्तू तीच आहे, पण त्या वस्तूकडे कोणत्या नजरेतून पाहतो, नाही का. म्हणून रोज मी सांगतोय की देव डोळे देतो, संत नजर देतात, संत दृष्टी देतात. डोळा दिला म्हणजे भागलं नाही. एका अभंगाकडे बघण्याची दृष्टी पाहिजे, ओवीकडे बघण्याची दृष्टी पाहिजे, एखाद्या वस्तूकडे बघण्याची दृष्टी पाहिजे. ची जर दृष्टी नसेल तर वस्तू विचित्र दिसते, नाही तर विचित्रामध्ये सुद्धा चित्र दिसतं. आता तसं बघितलं तर मॉडर्न आर्ट हे विचित्रच आहे. अजून म्हणणं कळलं का. मॉडर्न आर्ट हे जुने जे काही अगदी ज्यांनी चित्र बघितलेली आहेत त्यांना असं वाटतं काय विचित्र आहे, पण मॉडर्न आर्ट ज्याला कळतं त्याच्याकरता ती चित्र आहे. म्हणजे त्याच्यातलं असं ते मॉडर्न आर्ट काय आहे हे कळण्याकरता सुद्धा दृष्टी पाहिजे. म्हणून नीट लक्षात ठेवा, आज 30-31 वर्ष झाली हा न खंड पडता कार्यक्रम चालू आहे. ही पांडुरंगाची कृपा आणि ज्या दैवताच्या आधाराने हा कार्यक्रम चाललेला आहे त्या गुणाधिपती गणपतीची कृपा. नाही, मान्य करायला पाहिजे की इतक्या वर्षामध्ये एकही दिवसाचा कार्यक्रम चुकला नाही आणि कुठेही उशीर कधी झाला नाही. मी वक्तशीर आहे या म्हणण्यात काही अर्थ नाही. तू वक्तशीरपणाचा संकल्प केलास आणि त्या संकल्पाला तुझ्या प्रभू साह्य झाला, हे महत्वाचं आहे. आलं का लक्षात. 30 वर्ष मी नेम केला याला काही अर्थ नाही. चांगल्या चांगल्याचे नेम चुकतात तर तू कोण आणि मी कोण, नाही का. भल्या भल्या माणसांचे नेम चुकतात बरं का. हो, नेम जर चुकवायचा असेल योग्य वेळी गळ्याचं अनुसंधान न साधता मुगुटावर जाणं तर त्याकरता सारथी कृष्णच पाहिजे. बरोबर आहे ना. कर्णाने कंठाचा वेध घेऊन बाण मारला होता, 100% जाणार, पण त्यावेळेला रथ दाबला. सगळे म्हणाले गेला गेला गेला, पण रथ दाबल्या कारणाने मुकुटाला लागून बाण गेला. तेव्हा अर्जुन योद्धा मोठा होता हे मान्य आहे, पण त्याचा रथ चालक कृष्ण परमात्मा होता. आमचा रथ सुद्धा कृष्ण परमात्मा चालवतो, पण आम्ही आमची टिमकी पिटतो की माझ्यासारखा रथ चालवणारा कोणी नाही, माझ्यासारखा संसार करणारा कोणी नाही, माझ्याकडे काही नव्हतं, मी इतके पैसे कमवले, एवढं केलं. उगीच टिमकी पिटवू नका, तो डोंबाराचा खेळ होईल बरं का. डोंबाराचा खेळ होईल, लक्षात ठेवा. तो खेळ तरी आहे, पण जीवनाचा जर नको तसा खेळ झाला तर एवढं न मिळालेलं जीवन, न मिळालेलं आयुष्य सहज देवाने दिलं, त्याचा खेळ खंडोबा होऊन देऊ नका. कशा करता सांगतो.
आपण 30 वर्ष ऐकत आलो. अमृतानुभव 5-6 वर्ष चालू आहे. आणि अज्ञान खंडन आणि काल ज्ञान खंडन हेही प्रकरण पूर्ण झालं. अजून 2 प्रकरण शिल्लक आहेत. आणि काय ऐकलं आपण की अज्ञान गेलं तर तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा संपतं. आज एकादशी करता बरीचशी मंडळी येतात. रोजही भरपूर समाज असतो, पण एकादशीला कीर्तनाची आवड असते. रोज सवड सगळ्यांना होत नाही, म्हणून सगळा आढावा घेऊन सांगतो. अज्ञान खंडन. जगत हे माया कार्य आहे, जगत हे अज्ञान कार्य आहे. महाराज म्हणाले मुळात अज्ञानच नाही, आणि अज्ञान संपल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा संपून जातं. समोर नवरा असेल तर ही नवरी मुलगी आहे, नवराच नाही तर नवरी कुठून? मुलगी आहे फक्त, नवरी मुलगी नाही. नवरा असेल तर नवरी मुलगी, आणि नवरी मुलगी असेल तर नवरा. तसं नीट लक्षात ठेवा. अज्ञान ज्या क्षणाला नाही असं सिद्ध झालं, ज्ञानोबरायाने केलं, त्या क्षणाला ज्ञान सुद्धा संपलं. मग आहे काय? सत्ता मात्र ज्ञान. काय विषय ऐकला आपण? सत्ताच मात्र. ज्ञान शब्दाचा अर्थ जे मिळवायचं ते नव्हे, परिच्छिन्न वस्तूतून, परिच्छिन्न कर्मातून जे प्राप्त होतं ते गुणमय ज्ञान, ते वृत्ती ज्ञान. पण जे सत्ता ज्ञान आहे ते ज्ञान मुळात आहे. त्यामुळे इतर ज्ञानाचा संग्रह होतो, नाही का? इतर ज्ञानाचा संग्रह होतो. हा, तबला होतो, पखवाज वाजवतो. जे बोल आहेत, त्रितालचे बोल दिले, एकतालचे बोल दिले, गाणं आहे, यमन आहे, मालकंस आहे, रागाचे स्वर दिले. पण स्वर धारण करणारं ज्ञान हे मूळचं तुमच्या जवळ आहे. ते जर नसेल तर तो म्हणतो, हे बघ, तुझ्याने आयुष्यात गाणं येणार नाही, जातो निघून. कारण गुरु काय करतो तुमच्यातला, आता हा पेटीवादक काय करतो? आहे तो स्वर टच करतो, स्वर तिथे आहे, फक्त योग्य पट्टी टच झाली पाहिजे. आणि तुमच्या जीवनाची योग्य पट्टी ज्याला माहिती आहे तो हार्मोनियम वादक म्हणजे सद्गुरू. त्याला बरोबर पट्टी माहिती आहे. इकडे तिकडे बेसूर होत नाही. बेसूर म्हणजे डबल सूर लागणं, बे म्हणजे 2. काय मग डबल सूर नाही लागत, बरोबर त्याचा टच होतो. तुम्हाला जे पाहिजे ते. पण आम्हाला वाटतं मी वाजवतो. कशाचा मी वाजवतो? कशाचा मी कीर्तन करतो? बरं का, जीवनामध्ये मी करतो ही प्रतीती जिथपर्यंत संपलेली नाही तिथपर्यंत देव पुढे येणार नाही, तो मागेच राहील. मागे राहून तुमच्या तोंडातून वदवून घेईल की देव आकाशात आहे, देव जमिनीत आहे, देव पाताळात आहे. तो मिळवला पाहिजे. आणि जेव्हा निश्चयावर उभा राहाल तेव्हा तुम्ही म्हणाल, हो माझ्या जवळच आहे. तेव्हा इथपर्यंत आपण ऐकलं की ज्ञान नाही, अज्ञान नाही, ज्ञान नाही, फक्त सत्ता मात्र ज्ञान. की जे प्राप्त होत नाही पण जे नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे. अशा भूमिकेवर आपण अमृतानुभव ऐकला. त्याच्या जोडीचा महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवून या. बघा, सगळे जाणते होण्याकरता निघाले, पण ज्ञानोबराय म्हणाले, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवून या. देवा, आता जाणतं केलंस, आता नेणतं कर. काय मुलं लहान असतात तेव्हा जवळ असतात, जाणती झाल्यानंतर लांब जातात. माझं बोलणं कळलं का? लहान असतात तेव्हा तुमचा हक्क असतो त्यांच्यावर. तुम्ही त्यांना ओढून मांडीवर घेऊन बसता, पण जवळ आला तर मांडीवर घेणार, जवळच नाही आला तर मांडीवर कुठून घेणार? शेवटी काही काही आई वडील सध्या एवढंच म्हणतायत, आता नाही मांडीवरून खाली उतरलास तरी हरकत नाही, पण शेवट तरी मांडी द्यायला ये.
शेवट तरी मांडी द्यायला ये. माझं बोलणं कळलं का? जाणून नेणतेपणाची अवस्था विशिष्ट लेवल पर्यंत जाणणं असावं, त्याच्या पुढे नेणणं असावं, नाही का? नेणतेपणामध्ये जो आनंद आहे तो जाणतेपणामध्ये नाही. म्हणून जाणपणे वेद मुका गोपिका त्या ताकटी. एवढा मोठा वेद पण भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करता आलं नाही. जाणपणे जाणीवेमुळे मुका झाला. त्याला कळलं नाही हे म्हणू का ते म्हणू का ते म्हणू का ते म्हणू. माझं बोलणं कळलं का? जसं सांगदेव काय लिहावं कळलं नाही, मुका झाला. राजमान्य राजश्री का चिरंजीव, दोन्हीपैकी काय लिहावं? काय लहान आहे म्हणून चिरंजीव लिहावं, पण रेडा बोलवला, आपल्यापेक्षा मोठे आहेत. आणि राजमान्य राजश्री कसं लिहू? मी 1400 वर्षे, ते आता 14 वर्षाचे. बरं का? शेवटी पत्र कोरं दिलं. शेवटी एकही अक्षर लिहिलं नाही. लक्षात घ्या, एकही अक्षर लिहिलं नाही, बंद केलं. समोर जो उभा होता तो म्हणाला, महाराज लिहा ना काहीतरी त्याच्यावर. ते म्हणले मायनाच सुचत नाही, सुरुवात कशी करावी हे कळत नाही, म्हणून आता बंद करून देतो. अवघड आहे. काय व्यक्तिमत्व आहे, काय कौतुक आहे. नेणतेपणा झाल्याशिवाय ज्ञानोबा कळायचे नाहीत. त्यांना वाटलं कोण ज्ञानेश्वर महाराज. ऐकलं त्यांनी, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. अरे असं कुठे शक्य आहे काय? मी तर माणसं जिवंत करतो, हे शक्य आहे का? पण ऐकल्यानंतर कळलं की हे महान आहेत. म्हणून ते पत्र दिलं. थोडक्यात सांगतो, गेले आळंदीला. हे थंडीच्या दिवसात ऊन खात बसले होते भिंतीवर. हातात पत्र दिलं. पत्र दिल्याबरोबर निवृत्तीनाथांच्या हातात पडलं. त्यांनी उघडलं आणि बघितलं, आतमध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं, कोरं होतं. बरं, माणसं समोर होती. आता एखाद्या चिठ्ठीतला निरोप एखादा मनुष्य घेऊन आला, एखाद्याचा शिपाई, तर त्याच्यासमोर आपल्याला त्याची निंदा करता येत नाही ना. मोठं अवघडच असतं ना. म्हणजे त्यांनी बरोबर लिहिले का चांगले लिहिले काहीच बोलता येत नाही. त्यांनी आपली घडी केली. माऊलींच्याकडे दिलं. माऊलीने उघडून बघितलं. ते म्हणाले वरचे लिहित नाहीत, आपण कशाला कॉमेंट करावी, नो कॉमेंट्स. सोपान काका होते, ते म्हणले वरचे दोघं त्यांच्या हातात गेले. त्यांनी बघितलं, ते म्हणले नो कॉमेंट्स. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा काही आपल्याला सांगायचं नसतं, याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. म्हणजे खूप काहीतरी बोलायचं आहे पण बोलायचं नाही. खूप काहीतरी बोलायचं आहे, मला याच्यावर वेळ नाही आहे, नो कॉमेंट्स. बरोबर आहे ना? पण एक कसं होतं, हे कुठेतरी अडकलेले होते. माझं म्हणणं कळलं का? हे सद्गुरू होते, ज्ञानेश्वर महाराज माऊली होते, सोपान काका या दोघांच्या मागे चालणारे होते. पण ही चौथी होती जी फटाकडी, अक्षरशः फटाकडी. का सांगतो? ती मुक्त अवस्था होती. मुक्त अवस्था होती, कोणात अडकलेलीच नव्हती. असा बास हातात घेतल्याबरोबर या दोघांच्या तोंडाकडे बघितलं, तिघाच्या. निवृत्तीनाथ म्हणतात, काय रे म्हणले दादा, 1400 वर्ष जगून यानं काय केला? मेला कोरडा ठणठणीत कोराच आहे. खलास. तुमच्या शब्दात सांगायचं म्हणजे इज्जतीचा फालुदा. नवीन मराठी. काही काही शब्दांनी जर मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झालं असेल तर असे फालुदा. काय ते बघितलं काय? पुढचं ऐकण्यासारखं आहे. निवृत्तीनाथ त्यावेळेला म्हणाले, बा मुक्ता, सद्गुरू बघा कसे असतात. बा मुक्ता, असं नाही बोलू बाबा, असं नसतं बोलायचं.
हा, तुला कळत नाही का, ते त्यांची माणसं आहेत, जाऊन सांगतील ना. असं बोलायचं नसतं. अगं तुला माहिती नाही, कोरं म्हणजे पवित्र. अगं त्याच्यावर जर काही लिहिलं असतं तर ती रद्दी झाली असती. एकदा लिहिलं म्हणजे तो कागद रद्दीत फेकण्याच्या लायकीचा होतो. त्यांनी काही लिहिलं नाही, तो करकतीत आहे. मुक्ता तू लिहिल ते उमटेल. कसा अर्थ काढला कळलं का? कसा अर्थ काढायचा असतो. सर्वच जर सत्ता मात्र ज्ञान आहे म्हटलं तर उलट्यातून सुद्धा सुलटच अर्थ काढावा लागतो. माझं बोलणं कळलं का? सर्वच जर सत्या मात्र ज्ञान आहे. मुक्ताबाई म्हणले तुम्हाला काय म्हणायचं ते करा, तुम्हाला सगळ्याला सांभाळून चालायचं. अगं हो म्हणले, मला संप्रदाय स्थापन करायचा आहे, तेव्हा सगळ्याला सांभाळायलाच पाहिजे. काय? आणि मग माऊलींना सांगितलं, ज्ञाननाथा लिया लिया लिया, पत्राचं उत्तर द्या. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव भासे. प्रगट ना लपाला ना खोमता दो, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. तेवी जगेशी सम्यक स्वरूप जो. सुरुवात झाली म्हणून त्याला चांगदेव 65 सांगितलं. आणि शेवटी म्हणाले, सांगया तुझी माझी भेटी होणे, जैसी तळा हाता तळी मिठी देणे. आता मला सांगा, हा हात हा हाताला मिळाला, कोणचा हात कोणत्या हाताला मिळाला? उजव्या डाव्याला का डावा उजव्याला? तसं चांगया, अरे चांगया मी तुझे निवेदे, मी तुझ्या करता, मी बोले आपण्याचे उद्देश आहे. मी बोले आपण्याचे उद्देश आहे. मी तुझ्या करता बोलत नाही, मी माझ्या उद्देशाकरता बोलतोय. तसं नीट लक्षात ठेवा. जी संत तुमच्या करता बोलत नाहीत, पण त्यांच्या मनात एक ठरलेलं आहे की तुमचं कल्याण व्हावं. तुमचं कल्याण असण्यात त्यांना आनंद आहे. माझं बोलणं कळलं का? एक महत्वाचा मुद्दा सांगतो संसारातला. आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं बरं असणं याच्यात आपल्याला कौतुक आहे. आपलं तर बरं झालेलंच असतं जसं व्हायचं तसं, पण मनामध्ये काय इच्छा असते की आपल्या मुलाचं बरं वाटावं, आपल्या मुलीचं बरं व्हावं. बरोबर आहे ना? तसं संतांना वाटतं जीव मात्राचं कल्याण व्हावं, जीव सुखी व्हावा, जीव समाधानी राहावा. न मिळणारी गोष्ट मिळाली नाही का? मनुष्य देहाला लागणाऱ्या सर्व वस्तू बाजारात मिळतात, पण देहाचे एक नख सुद्धा बाजारात मिळत नाही. नख बरं का? दिलेल्या जे दिलेलं आहे त्याची कृतार्थता प्रगट करणं नामेच परमार्थ, नामे भजन. मागे एक दृष्टांत सांगितला होता. एक मुलगा होता, कॉन्व्हेंटमध्ये जात होता. त्याला वडिलांनी सांगितलं सकाळी उठल्यानंतर, बाबा जरा रामकृष्ण हरी म्हण, अमकं म्हण तमकं म्हण, जरा हरिपाठ म्हण. व्हॉट नॉनसेन्स म्हणे, आय एम नॉट गोइंग टू से एनिथिंग, आय डोंट अंडरस्टँड एनिथिंग. बाप पण काही कमी नव्हता. तो म्हणला, बाबा तुला शाळेत काय शिकवलं? एखाद्याने जर आपल्याला वस्तू दिली तर आपण काय त्याला म्हणायचं? थँक्यू. हे कळलं का? दॅट इज मॅनर्स. तसं देवाने एवढं आपल्याला दिलं, त्याच्याकरता सकाळी उठून फक्त समोर उभा राहा आणि थँक्यू एवढंच म्हण. काय म्हण? थँक्यू. बस. नको काही पाठ नको, सगळं सपाट होऊन जाईल. थँक्यू पांडुरंगा, थँक्यू फॉर द आईज यू हॅव गिवन मी, फॉर द इयर्स यू हॅव गिवन मी, फॉर द व्हॉइस यू, एव्हरीथिंग. नखापासून केसापर्यंत सर्व तू दिलेस. मला तुला काहीच देता येत नाही, फक्त एवढं म्हणता येतं, थँक्यू. थँक्यू पुष्कळ झालं. थँक्यू म्हणणं हेच कीर्तन, थँक्यू म्हणणं हेच प्रवचन, थँक्यू म्हणणं हीच पूजा, थँक्यू म्हणणं हीच आरती. आणि त्या मुलात इतका पालट झाला, पुढे उत्तरायुष्यामध्ये तो रोज थँक्यू म्हणू लागला. झाला ना? नाही, अगदी अभंग मराठीतच म्हणायला पाहिजे. हे बघा, प्रार्थना शब्दाचा अर्थ तुमच्या अंतःकरणातले जे भाव आहेत ते कोणत्या तरी माध्यमातून प्रगट करणं. माझं बोलणं कळलं का? हां.
आपल्यामध्ये हातात हात घेतो, आपण शेकायण करतो. काही तसं करत नाहीत. हाय, मग पाठीवर थाप टाकून. मित्र मित्र असेल, हे लेका गाढवा, म्हणजे ती एक पद्धत आहे. तो म्हणाला त्याला शिवे दिलेच नाही, म्हणला त्याने तसं म्हटल्याशिवाय मला बरं वाटत नाही. काय हां, त्याच्याकडून पार्टी घेतली आणि थाप म्हटली, ए गाढवा थँक्यू. हां, अरे तुला 2000 खायला घातले. नाही नाही म्हणले, ती त्याची पद्धत आहे. माझं बोलणं कळलं का? तसं शब्द महत्वाचे नाहीत, तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. तो भाव प्रगट होण्याकरता प्रवचनातून, कीर्तनातून, गाण्यातून तुमचं ज्ञान असावं. पण त्या ज्ञानाबरोबर जर भाव प्रगट झाला नाही तर कार्यक्रम पडला म्हणतात. पडला शब्दाचा अर्थ स्वर चुकले का, शब्द चुकले का? नाही, काहीच चुकलं नाही, पण सगळंच चुकलं. काहीच चुकलं नाही, पण सगळंच चुकलं, कारण त्याच्यामध्ये भाव आला नाही. भाव म्हणण्यामध्ये थँक्यू 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 नीट लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक ठिकाणी जे थँक्यू आहे ना, हो फार मोठं गमतीचं आहे. म्हणून तुम्हाला जरी इंग्रजी येत असेल तर एवढं म्हणत जा, पांडुरंगा मराठीमध्ये कृतज्ञता प्रकट करणं, हात जोडले. आमच्या दादा महाराजांनी आम्हाला तेच शिकवलं. त्यांनी मोठी प्रार्थना म्हणले नंतर पाठ कर, पहिल्यांदा एकच कर, पांडुरंगा मला काही कळत नाही, माझा सांभाळ कर. पुष्कळ झालं. मला असं वाटतं एका शब्दामध्ये विश्वाची प्रार्थना आली. माळ घालताना आम्ही सगळ्यांना सांगतो, हे आम्हाला त्यांनी शिकवलं. सकाळची मानस पूजा झाली, हात जोड, मायबाप्पा पांडुरंगा माऊली तुकोबा राया नाथ नामदेव राया सकळ संत मायबाप, आम्हाला काही कळत नाही, आमचं रक्षण करा, आम्हाला सांभाळा. कळत नाही म्हणण्यामध्ये त्यांच्यावर ओझं टाकलं जातं आणि